झालं माझं बघा सगळं काम. आत्ता वाजलेत किती तुम्हाला दाखवते. 9:15 झालेत बरं का. कारण आमचं दुसरं पाणी मी तुम्हाला बोललेले ना 9 वाजता येतं. मग त्याच्या अगोदर मी गुन्नूला सोडून येते बघा 8पर्यंत. 8ला आली की जरा बसायचं, नंतर आपला ब्लॉग हे करायचा, पब्लिक करून टाकायचा. कारण मी रात्रीचाच एडिट करून ठेवते. रात्रीचा किंवा जेव्हा गुन्नू स्कूलला जातो की नाही तेव्हाच एडिट करून ठेवते. का तर संध्याकाळी मला गुन्नूचा अभ्यास घ्यायचा असतो. कधीतरी बाय चान्स जर दुपारचं काम असेलच, बाहेर कुठं जाणं बिणं, तरच संध्याकाळी, नाहीतर मी दुपारचाच ब्लॉग एडिट करून ठेवते आणि संध्याकाळी ही करते, काय करते, यूट्यूबला टाकून ठेवते आणि सकाळी फक्त पब्लिक करायला ठेवते बघा. एका सेकंदवर पब्लिक होऊन जातो. आज बोलण्याला काय झाले मला काय कळना, उपवास असल्यामुळे असं होतंय का काय. आणि ही कोणाला सवय आहे खलं, मला सॉरी बरं का, ही कोणाला सवय आहे की काम करताना गाणी लावून काम करायचं. मग मी तशीच करते बघा. आली ना त्याला सोडून की कामाला फरशी किचन कट्टा तर तुम्हाला दाखवू का, मी घर दाखवू फक्त सांगा बघा. फरशी पसणं झालं आहे माझं. इथं आता आपली आजोबाशी करते व्हिडिओ कॉल. तर तुला आता 1 मिनिट आपण सांगूया, जरा होल्ड कर 1च मिनिट. होय बरं थांब की 1च मिनिट, जरा व्हिडिओ ही चालू आहे, चालूच राहू दे तुझा 1 सेकंद. तर तुम्ही बघू शकता आपलं घर. रोज माझं घरी असंच असतं बघा. आलं की पहिलं हे गुन्नूला सोडून आलं की किचन कट्टा आणि फरशी करून घ्यायची. कारण आपलं 9ला पाणी येतं ना परत. तुम्हाला दाखवते मी बघा. कपडे पण मी धुवून ठेवले, तर आत्ता पाणी आलेलं ना, आहे का, असा विषय असतो या. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट म्हणजे ना, मला एक सवय आहे काम करताना. ही कोणाला सवय आहे नक्की सांगा. आता यूट्यूब नाही तर आपलं हे करेल, हे अशी गाणी लावूनच मी काम करत असते बघा. त्याच्यामुळं काम होतं पटकन, असा विषय आहे यो. तर चला, आजोताई आहेत आपल्या तिकडे वेटिंगला. ही बघा आपली बॅक साईड म्हणजे किचनच्या साईडचं आहे बरं का. मी कधी तुम्हाला दाखवलं नाही, आज दाखवते. इकडे पण आपली बघा पोलिसांचीच एक बिल्डिंग आहे. ह्या साईडला ना, इथे वरती आता दिसणार नाही हे वर लावल्यामुळं. जर तुम्हाला दाखवलं असेल तर काय आहे ते, पण नाही दाखवतो का. त्या साईडला पण पोलिसांची बिल्डिंग आहे का. ही जी बिल्डिंग आहे ना, ही दिसते का, ती आत्ता बनवली आहे. ही ऑफिसर लोकांसाठी बनवली बघा. ही वाली बिल्डिंग दिसते का, हां ही वाली ऑफिसर लोकांसाठी बनवली, असा विषय आहे. आज आहे बघा आमचा मंगळवार, म्हणून बाप्पाला काय खिचडीचा नैवेद्य दाखवायचा चाललाय. मी घरात काय पण बनवलं ना, बाप्पाला ह्याच वाटीत, जास्त नाही पण ह्या वाटीत थोडा तरी मग आपला ठेवायचा. आम्ही आलोय बघा बुक डेपोत आत्ता, बुक घ्यायला. हे बघा कसं आहे. अवघड आहे आता. गुन्नूला बघा आता मी फळवाली चेअर बघायला. अगं एक काम आहे आपलं, मी फळवाली चेअर बघा. पण मी वाचलं स्टडी टेबलसाठी. आपलं घर छोटा आहे, पसारा जास्त नको. धर काय घ्यायचं. छान आहे की गुन्नू चेअर. फक्त माझं काय काय तुझं हे टेबल कुठे आपलं स्टडी टेबल घरात बनवलाय. तू कशासाठी बनवलाय? माझ्यासाठी. हा म्हणजे हे उंच मी बसू का? असं नाही. दाखवा जरा. सेम आएगा, दूसरा उसको रिंग आएगा. हाँ दाखवा ये है ना, ये रबर जैसा आएगा. ये हाँ. गोडाउन से मंगाना पड़ेगा. रेडी मेरे पास कुठे आहे गोडाऊन?
जरा हिरवे ठीक आहे का? कसलं नाही चालणार आम्हाला. मुलाला त्रास नाही झाला पाहिजे. हे लोखंड बिकंड तसं नको आम्हाला. हे एवढी नाही काहीतरी फॉल्ट आहे. एक बार तो न्याय नाही आला तर पुढे नाही शकता. टाका. काय न्याय आला तर आम्हाला जाम व्हायचं. मी बसू का? बसा ये. ही नाही आवडली. ही वाली आवडली. गुढी थांब का उठी 1 मिनिट. ही वाली आवडली म्हणजे मला आवडली. ती नाही आवडली म्हणजे ही डन केली आपण. तुला चेअर कशी वाटते? आवडली का? हो. होय ना. टू मच. 1200 रुपये बोललेला. भांडून 12,000. 1100 रुपयाला आणली है ना तुम्ही. असा विषय आहे आपला. आवडली माझ्या गुंडूला. छान आहे खरंच छान वाटतं है ना गुंडू. माझी चॉईस आहे का कारण मी ब्ल्यू चूज केली. नाही गप्पा आहे. दुसरा कलर घेतलेला आम्ही पण तो भेटला नाही. गप्प बस. कसं आहे? तर बघा मम्मी बॅकपॅक करत आहे माझ्यासाठी. पॅक केली पॅक. आता ट्युशनसाठी बुक आणले बघा आम्ही आज. दिसली का? ट्युशन मम्मा आर्ट आहे कसला art? म्हणजे उद्या. उद्या नाही का? कोण म्हणलं तुला art? आपण बोलच आहे. नाही art नाही का बाई. याच्यावर पण आपण असे स्टिकर चिपटा कारण ह्यावेळेस जरा बुक आपण वेगळे आणलेत ना. हे झाला एक कांड. आता काय खरं ना. आता निघत नाही. आता काय खरं नाही. मी काढू. नको राहू दे. एक आपली. काय मग आता सगळं मग मी कैचीने टारा टारा फाडून टाकेन. एवढा वेळ आहे काही. मला अजून चपात्या करायच्या त्या. वाजले किती? 8-10 झाले ते. गेटवर गेली होती आम्ही आज. आहे कळेलच तुम्हाला बघा. गुनिया अरे निघा ना की. ओम श्री गणेश. ओम श्री गणेश नमो. याली ग्रंथाची मम्मी. आता काय करणार आम्हाला माहिती. असू द्या थांबा. बोल की ग. हॅलो. अगं ती वेळची बुक घेऊन जा ना बाई तेवढी. आलाय होय तुम्ही? आमच्यालाच नेती का घालती का? मला होय मला काही येत नाही. मी अशीच आहे. गुणीला पाठवते दम. गुणूबाई जा तेवढी ती खाली. तर बघा मम्मी ट्युशनच्या बुकमध्ये लेबल टाकत आहे माझं नाव. तुम्हाला माहिती. होय. हो. आपण काय करूया गुन्ह्या? मराठीला आणि हिंदीला एक बनवूया है ना. हा? इंग्लिश EVS. हा इंग्लिश आणि US ला एक करूया. EVS 2 ला पण. ते तिन्ही एकातच असू दे की. हा बर का असं करू आपण म्हणजे जास्त एवढं 4 मजलं नाही का. हवा चढायची माझी बाई. आणि मॅथ्सला वेगळीच करूया काय ना. मॅथ्सला पाहिजे वेगळी बाबा. तर टीचर आणि एका विषयात बाकीचा कांड करून टाकू. GK कॅम्प्युटर काय व्हायचे ते उद्या. असा विषय करून टाकू आपण आता. अवनीश विनोद. आता तुम्ही बोला. निका सब्जेक्ट ऑल करते. ऑल घ्या. हां. जाऊ द्या चला. अशा प्रकारे आता झालंय बघा आमचं ट्युशनच्या पण बुक तयार. आता ही बुक ती एक EVS आज आणली आम्ही बघा. EVS 2 आज भेटली आम्हाला बुक. थांबा मी तुम्हाला दाखवतो. दोन्ही दाखवते माझी. ती आता त्याला कवर घालू द्या आम्हाला. चला आता कवर घातने वाले ऑलरेडी इथे धन्यवाद आहे पप्पा. चला आता.
तर चला बाय बाय. तर बघा मम्मी चपाती बनवत आहे छोटीशी आणि छोटीशी मोठीशी. नाही, असं कोण कोण करतं मला नक्की सांगा कमेंट करून. की असं म्हणतात की पहिली चपाती ना, जो सगळ्यात पहिल्यांदा जन्माला आले असतो ना घरात, त्याला कधीच देऊ नये. म्हणून आम्हाला एक सवय आहे, पहिली चपाती अशी छोटीशी करायची आणि ती आपली बाजूला ठेवायची. कारण आपल्याला कळत नाही की कोण कुठली म्हणजे चपाती देवासाठी. देवाचं नाही ते, कोण कुठली चपाती खायला आपल्याला माहिती नसतं ना, म्हणून आपली ते आम्ही तर असं करतो. मग कोणाला सवय आहे नक्की सांगा बरं का. असं म्हणतात पहिली चपाती पहिल्या मुलाने खाऊ नये. म्हणजे जो नाही का, आता समजा मोठा मुलगाच आहे तर त्याने असं असतं. म्हणजे छोट्याला खायचं ना मोठ्याला खायचं. माझ्या चाललंय बघा आता चपात्या, वांग केलंय, थोडीशी गवारी केली आहे. आज असतो आमचा मंगळवार उपवास. काय दाखवते बाई चपाती. चपाती दाखवली. चपाती अजून बनलीच नाही बाळा, तशी तव्यात गेली. हाय की, गॅस हे बघ. फुल काय का लक्षात नाही ती. आणि माझ्या आहे का नाही अजून एक गोष्ट तुमच्याशी जरा शेअर करायची आठवली म्हणून. ते पीठ बघताय का, ते पीठ माझे कायम म्हणायचे, म्हणजे बाकी सगळं चांगलं आहे पण नादाय गेले अहो, माणसं चांगली भेटली तर बरं, नाहीतर काय म्हणते हा. माझं काय काय माहिती अहो, स्वयंपाक बिपाक एक नंबर सगळं, पण हे असं पीठच लई सांगतं. काय करावं. आणि मी तुम्हाला एक गंमत सांगू, मी काय केलंय. काय केलं ना, दाखवू का माझ्यावर. तर बघा काय केलंय. नॅपकिन खांद्यावर ठेवलाय रे, दिसलं पण नाही माझं बाळ. बरं असू दे चला. ओके, तर मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला.